हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी विषय गणित मराठी माध्यम पॅट संकलित मूल्यमापन 1 प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर सराव प्रश्नपत्रिका उत्तरासहित बघणार आहोत. हा पेपर मागील वर्षाचा आहे. तुम्हाला याच्यावरून पेपरचा फॉर्मॅट कसा असतो ते नक्कीच कळेल. हा पेपर तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. तो अगोदर तुमची तोंडी परीक्षा असेल. पहिले 2 प्रश्न तोंडी परीक्षेचे असतात, मग तिसरा प्रश्न हा लेखी परीक्षेचा असतो. तिसऱ्या प्रश्नापासून पुढे. त्याच्यातला प्रश्न, खाली दिलेली संख्या अक्षरात लिही. 7589 ही जी संख्या दिली ती तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. तर 7589. अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत लिही. 5618. त्याच्यात अधोरेखित अंक कोणता आहे? 5. तर त्याची स्थानिक किंमत किती आहे? 5000. 5च्या पुढे 300. बरोबर. खाली दिलेल्या वस्तूंची किमती चढत्या क्रमाने लिही. इथे बघा, कम्प्युटर आहे 9530, मोबाईलची प्राइस आहे 4680 आणि कबर्डची प्राइस आहे 6750. सर या 3 वस्तूंच्या किमती दिलेल्या आहेत. तर त्या चढत्या क्रमाने म्हणजे पहिली लहानात लहान संख्या येईल. मग याच्यात कोणती लहान संख्या आहे? तर 4680. मग ह्या दोघांमध्ये ही आणि ह्या नंबरमध्ये 6750 आणि हा नंबर सगळ्यात शेवटी 9530. खाली दिलेली संख्या विस्तारित रूपात लिही. संख्या विस्तारित रूपात लिहायची. 4000 अधिक 500 अधिक 20 अधिक 1. पुढचा प्रश्न, बेरीज कर. 493 अधिक 168. तर ह्या दोघी अंकांची बेरीज केली. 3 अधिक 8 11, हज्जाला 1. 9 आणि 10 आणि 6 16. 6 खाली लिहिले आणि 1 हज्जाला. 4 आणि 5 आणि 1 6. वजाबाकी करायची. 502 वजा 347. तर याचं फायनल उत्तर आलेलं आहे 155. 516ला 7ने गुणायचं आहे. 516ला 7ने गुणा. तुमच्या नोटबुकमध्ये सॉल्व्ह करा. 7चा टेबल तुम्हाला यायला हवा त्याच्यासाठी. ओके, फायनल उत्तर आलेलं आहे 3612. भागाकार करा. प्रश्न मी सोडून दाखवते, तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा. 848 भागीला 8. अगोदर आपण 8ला भागू. 8 1 8. 8 वजा 8 इथे लिहिले. 8 वजा 8 0. मग 4 आपण खाली घेतले. 4 तर 8 पेक्षा लहान आहेत म्हणून आपण इथे 0 लिहिणार आणि 0. 4 वजा 0 4. मग हा 8 आपण खाली घेतला. ओके, मग ही संख्या झाली 48. 8 48. ओके, इथे 6 लिहिले आणि 48 वजा 48 बरोबर 48 वजा 48 0. पुढचा प्रश्न, दिलेली संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हातली. ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहायची. तर हा नंबर कोणता आहे? 10 अधिक 4 हे 14 म्हणून हे 14 लिहिलं. संख्येच्या विस्तारित रूपावरून संख्या लिही. तर विस्तारित रूपावरून संख्या काय आली? 9,02,805. चौकटीत त्यापेक्षा मोठे, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा मोठे आणि बरोबर यापैकी चिन्ह लिही. तर या दोघांमध्ये मोठं कोणतं आहे? 4,90,008. तर त्याकडे या साईनचा फेस येईल. बरोबर. पुढचा प्रश्न, लोकसभा निवडणुकीत 3,17,529 स्त्रियांनी व 4,83,748 पुरुषांनी मतदान केले. तर एकूण किती व्यक्तींनी मतदान केले? तर किती व्यक्तींनी मतदान केले? या दोघी नंबर्सची आपल्याला काय करावे लागेल? ऍडिशन करावे लागेल. ऍडिशन केल्यावर फायनल उत्तर आलंय 8,01,277. एकूण 8,01,277 व्यक्तींनी मतदान केले. समीरला 62,750 रुपयांचे फर्निचर खरेदी करायचे आहे. त्याच्याजवळ 57,200 रुपये आहेत. तर त्याला फर्निचर घेण्यासाठी आणखी किती रुपये लागतील?
समीरकडे आहे 62,750 रुपये. नाही, सॉरी, समीरला फर्निचर घ्यायचं आहे 62,750 रुपयाचं आणि त्याच्याकडे फक्त आहेत 57,200. तर त्याला अजून किती पैसे लागतील? मग याच्यासाठी आपण 62,750 मधून 57,200 मायनस करणार. 0 वजा 0 0, 5 वजा 0 5, 7 वजा 2 5, 5, 12, 12तून 7 गेले 5, 5तून 5 गेले 0. मग समीरला 5,550 रुपये आणखी लागतील. पुढचा प्रश्न, रोप वाटिकेतील हापूस आंब्याच्या एका रोपाची किंमत 675 रुपये आहे. तर अशा 47 रोपांची किंमत किती? 675 रुपये एका रोपाची किंमत. तर अशा 47 रोपांची किंमत किती? 675 गुणिला 47. फायनल उत्तर काय आलं? 31,725. मग 47 रोपांची किंमत 31,725 रुपये. कोणत्या संख्येला 25 ने गुणल्यास गुणाकार 4,250 येतो? तर 25 ला कोणत्या संख्येने गुणलं तर 4,250 गुणाकार येईल? तर मग आपण काय करणार? दुसरी संख्या शोधण्यासाठी 4,250 ला जर 25 ने भागितलं, जे उत्तर येईल ती संख्या असणार आहे. म्हणून आपण काय केलं? 4,250 भागिला 25 केलं. तर मग फायनल उत्तर आलं 170. मग ती संख्या असेल 170. पुढचा प्रश्न, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या अपूर्णांका एवढा भाग रंगव. हा अपूर्णांका एवढा तुम्हाला भाग रंगवायचा आहे. इथे तुम्हाला सर्कल आणि सर्कलचे 4 भाग केलेले आहेत इक्वल. मग 1 आणि 1/2 म्हणजे एक पूर्ण सर्कल आपल्याला कलर करावं लागेल. इथे या सर्कलला कलर केलं आणि हाफ म्हणजे अर्धा. मग हे पुढचं सर्कल आपण अर्ध कलर केलं. बरोबर. पुढचा प्रश्न, दिलेल्या अपूर्णांकातील समच्छेद अपूर्णांक ओळखून चौकटीत लिही. इथे समच्छेद अपूर्णांक कोणत्या अपूर्णांकाचा छेद सारखा आहे 7 आणि 7 इथे सारखा आहे म्हणून 1/7 आणि 6/7 आपण इथे चौकटीत लिहिणार. दिलेल्या अपूर्णांकाचा कोणताही एक सममूल्य अपूर्णांक लिही. तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे काय? जर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सारख्या नंबरने जर आपण मल्टिप्लाय केलं, गुणिले केलं, तर आपल्याला सममूल्य अपूर्णांक मिळतो. मग इथे मी 3ने पण गुणू शकते, 4ने पण गुणू शकते, कोणत्याही नंबरने. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर सारख्या नंबरने. मग मी इथे 2ने गुणलं. न्यूमरेटरला पण अंशाला पण 2ने आणि छेदाला पण 2ने. 2 गुणिला 2 4, 5 गुणिला 2 10, 4/10. तुम्ही इथे 3ने सुद्धा गुणू शकता. मग इथे 3 दुने 6 येईल आणि 3 15 येईल. पुढचा प्रश्न, चौकटीत योग्य संख्या लिही. आता दोघांचा छेद काय? 11 11. मग आपण काय करणार? छेद सारखाच होईल आणि 8 वजा 3, 8 वजा 3 5, 5/11. चौकटीत त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा मोठे किंवा बरोबर यापैकी चिन्ह लिही. दोघं फ्रॅक्शनचा अपूर्णांकांचा अंश दोघांचा सारखा आहे 2 आणि 2 आणि छेद हा इथे 3 आहे, इथे 7 आहे. तर अंश सारखा असताना ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो मोठा असतो. म्हणून हा अपूर्णांक काय? मोठा आहे. म्हणून आपण ह्या चिन्हाचा इकडे फेस केला. पुढचा प्रश्न, 10ची हाफ पट म्हणजे किती? 10चा अर्धा पट म्हणजे 10चे अर्धा म्हणजे 2×5 म्हणून किती आले? 5. पुढचा प्रश्न, खाली दिलेली उदाहरणे सोडव. 2/7 अधिक 1/2. दोघांचा छेद हा वेगवेगळा, इथे 7 आहे आणि इथे 2 आहे. आपण दोघं अपूर्णांकांचा छेद सारखा करून घेऊया. मग 7ला 2ने गुणल्यावर 14 येतात आणि 2ला 7ने गुणल्यावर 14 येतात. मग ह्या अपूर्णांकाला
अंशाला आणि छेदाने आपण 2 ने गुणणार. 2/7 अधिक 1/2 बरोबर 2 गुणिला 2 आणि 7 गुणिला 2. 2 ने सारखं गुणलं तर 2 दुणे 4 आणि 7 दुणे 14 बघा. आणि 1/2 ला आता इथे 14 येण्यासाठी 7 ने गुणणार, म्हणून अंशाला पण 7 आणि छेदाला पण 7. 7 7 7 1 7 7 दुणे 14. 7 आणि 4 11 11/14. पुढचा प्रश्न 9/14 वजा 3/7. 9/14 वजा 3/7. 9/14 वजा 3/7 गुणिला 9/14. आणि आता इथे बघा, इथे 14 करण्यासाठी आपल्याला छेदाला 2 आणि अंशाला 2 गुणावं लागेल. इथे 14 ऑलरेडी आहेत. दोघांचा छेद आपल्याला सारखा करायचा आहे ह्या अपूर्णांकांचा. मग 9/14 वजा 3 गुणिला 2 आणि 7 गुणिला 2. 9/14 वजा 3 दुणे 6 7 दुणे 14. 9 वजा 6/14. 9तून 6 गेले 3 3/14 फायनल आन्सर. खालील फुग्यांमधील 1/3 फुगे रंगव. किती टोटल किती फुगे आहेत हे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. मग 15 फुग्यांपैकी किती फुगे रंगवायचे? 1/3. 1/3 गुणिला 15 केलं तर 3 1 3 3 5 15. मग 5 फुग्यांना आपल्याला रंग द्यावा लागेल. मग मी इथे 1 2 3 4 5 फुग्यांना रंग दिला. तुम्ही कोणत्याही 5 फुग्यांना रंग देऊ शकता. पुढचा प्रश्न, मीनाजवळ 45 फुले होती, त्यापैकी 4/5 भाग फुले तिने माळा करण्यासाठी वापरली, तर मीनाकडे किती फुले शिल्लक राहिली? 45चा 4/5 भाग तिने माळा करण्यासाठी वापरले. मग 45 गुणिला 4/5. मग 5 नम 5 1 5 5 नम 45. मग 9 गुणिला 4. 9 गुणिला 4 किती झाले? 9 चौक 36. 36 फुले तिने माळा करण्यासाठी वापरली. मग शिल्लक किती राहिली? शिल्लक फुले बरोबर 45 फुलांपैकी 36 वापरली. 45 वजा 36 9 फुले. 9 फुले शिल्लक राहिली. पुढचा प्रश्न, दिलेल्या संख्यांपैकी मूळ संख्याभोवती गोल अशी खूण कर. दिलेल्या संख्यांपैकी मूळ संख्याभोवती, मूळ संख्या कोणती आहे? या चारही संख्यांमध्ये 71 बरोबर, म्हणून 71 संख्येला आपण गोलाची खूण केली. पुढचा प्रश्न, दिलेल्या संख्यांमधील 4 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांभोवती गोल करायचा आहे. 5 ने विभाज्य असणाऱ्या संख्यांभोवती बॉक्स कर. ओके, तर 4 ने कोणत्या संख्यांना भाग जातो? 4 1 4 4 दुणे 8 4 3 12 आणि 4 चौक 16 आणि 4 पंचे 20. मग त्या संख्यांना आपण काय केलं? गोल गोल करून दिलं. ओके, मग 5 ने कोणत्या विभाज्य म्हणजे कोणत्या संख्यांना 5 एक स्वतः, मग 5 दुणे 10 5 3 15 आणि 5 चौक 20. आता 20 या अंकाला 4 ने पण भाग जातो म्हणून गोल केला आणि 5 ने पण जातो म्हणून बॉक्स केला. पुढचा प्रश्न, दिलेल्या जोडींमधील संख्याचे विभाजक लिहून त्या सहमूळ संख्या आहेत की नाही ते लिही. तर या सहमूळ संख्या आहेत का? 10 आणि 33. 10चे आपण विभाजक लिहिले 1 2 5 10 आणि 33चे विभाजक लिहिले 1 3 11 33. तर दोघांमध्ये एक एकच विभाजक कॉमन आहे. ओके, सामायिक आहे. कॉमन म्हणजे सामायिक आहे, म्हणून 10 आणि 33 या सहमूळ संख्या आहेत. पुढचा प्रश्न, कोन मापकाच्या सहाय्याने अँगल XYZ चे माप मोजून चौकटीत लिही. तुम्ही कोन मापकाच्या सहाय्याने मेजर करा आणि लिहा. तुमच्या क्वेश्चन पेपर मध्ये असा प्रश्न येईल. तुम्ही कोन मापक एक्झामला घेऊन जा. खाली दिलेला तक्ता पूर्ण कर. ही आकृती आहे बघा. अँगल कोन ABC, कोनाचं माप तुम्हाला मेजर करायचं आहे. आणि मग कोणाच्या बाजू कोणत्या आहेत? कोणाची बाजू BC आणि बाजू BA.
इथे मी लिहिल्या त्या बाजू. पुढचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे हा. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. खाली दिलेल्या रेखा परस्परांना समांतर की लंब आहेत ते चौकटीत लिही. समांतर रेषा आणि लंब रेषा, ह्या समांतर रेषा आहेत आणि ह्या लंब रेषा आहेत. बरोबर. थँक्यू सो मच.